तर मी चालले आहे शाळेत. आमच्या शाळेत प्रजासत्ताक दिन आहे. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही चाललो आहे शाळेत. शाळेत कार्यक्रम आहे. चला जाऊया. गणराज्य दिन आपण साजरा करत आहोत. या गणराज्य दिन ध्वजारोहणासाठी आपण आपल्या ग्रामपंचायत सदस्य माननीय आशाताई चव्हाण, प्रतीक्षा महार्णवर आणि अनिल निगडे हे तिन्ही नवीन निर्वाचित सदस्य आपल्या शाळेत उपस्थित आहेत. त्याबद्दल मी प्रथमतः शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत. आजचा गणराज्य दिन साजरा करण्याचा उद्देश की गेली 75 वर्ष आपण कायद्याचं राज्य म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये, की नागरिकांना जसे संविधानाने अधिकार दिलेत त्याच पद्धतीने कर्तव्य दिलेले आहेत. अधिकार आणि कर्तव्य जर एकत्र वापरून आपण जर वागलो किंवा आपण त्याचा वापर केला तर एक चांगलं सुराज्य तयार होतं. हे आपल्या भारत देशाने दाखवून दिलेलं आहे. आज सर्वत्र गल्लोगल्ली आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा दिन साजरा करत आहोत. या ध्वजारोहणासाठी मी आपल्या ग्रामपंचायत सदस्य आशाताई चव्हाण यांना निमंत्रित करतो. तसेच ध्वजपूजनासाठी माननीय प्रतीक्षा सागर यांनी यावे आणि या कार्यक्रमाच्या नंतर अध्यक्षपद आपण ग्रामपंचायत सदस्य आणि तरी मी दोघींना विनंती करतो की आपण ध्वजारोहणासाठी इकडे यावं.
ठिकाणी आपणासमोर मनोगत व्यक्त करतो. Good morning to all respected teachers, parents and my friends. My name is Veena. I am in standard first. My name is Veena. I am in standard first. I wish you all a very happy Republic Day. This is our national festival. On this day, the Constitution of India came into force in 1950. Our Constitution is written by Dr. Ambedkar. We should always respect our Constitution. I am proud to be an Indian. I love my country very much. Thank you. अतिशय सुंदर असं इंग्रजीमधून तिने भाषण केलंय. यानंतर मुलांनी आपणासमोर मनोगत व्यक्त केले, देशभक्तीपर भाषणे या ठिकाणी केली. या ठिकाणी मी आपणाला आवर्जून नमूद करू इच्छितो की विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कला ही लहान वयापासूनच निर्माण व्हावी या उद्देशाने जास्तीत जास्त मुलांना आपण सहभागी करून घेत असतो. बऱ्याच मुलांना, बहुतेक सर्वच मुलं या ठिकाणी बोलली असती, परंतु आपल्या वेळेची मर्यादा आणि या सर्व बाबींचा विचार करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सहभागी करून घेता येईल याचा विचार करून या ठिकाणी विद्यार्थी बरेचशा मुलांनी इंग्रजीतून, काही मुलांनी मराठीतून भाषणं केली. तर याच्यामधून एकच गोष्ट आपल्या सर्वांसमोर नमूद करू इच्छितो की ज्या पद्धतीने आपल्या मातृभाषेमध्ये विद्यार्थी आपलं मत व्यक्त करू शकतात, त्या पद्धतीने इंग्रजीतून सुद्धा विद्यार्थी आपलं भाषण या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व्यक्त करू शकतात. ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत जिथं अस्खलितपणे इंग्रजी बोललं जातं, त्याच पद्धतीने जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सुद्धा कमी नाहीत हे यातून सिद्ध होतं. तर या विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपूर भाषणानंतर या ठिकाणी पालकांना कोणाला जर मनोगत व्यक्त करायचं असेल, देशभक्तीपर या ठिकाणी काय सांगायचं असेल तर त्यांनी आवर्जून भाषण करावं असं मी विनंती करतो. या ठिकाणी श्री शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिनेश भोसले यांनी 101 रुपये दिलेले आहे. त्यांचं शाळेच्या वतीनं मनपूर्वक असं आभार.